अतुल सुभाष आणि मानव शर्मा सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये प्रचंड चर्चेत आलेली नावं. दोघंही IT क्षेत्रातले तरुण. दोघांचे व्हिडिओ व्हायरल झाले. दोघांचाही अंत झाला आणि दोघांनीही आपल्या पत्नीविरोधातच तक्रार केली. सॉरी मम्मी, सॉरी पप्पा, मी माझ्या बायकोला कंटाळलोय. प्लीज कुणीतरी पुरुषांबद्दल बोला, ते खूप एकटे पडतायत, असं म्हणणारा मानव शर्माचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर 24 फेब्रुवारीला मानवनं स्वतःला संपवलं. मानव शर्मा आग्र्याचा तर अतुल सुभाष बँगलोरचा. दोघांसोबतही सारख्याच घटना घडल्या. पण मानव शर्मासोबत नेमकं काय झालं याबद्दल कोणते वेगवेगळे खुलासे समोर आले आहेत? मानवची बायको, बहीण नेमकं काय म्हणाले आहेत? अतुल सुभाषच्या पत्नीचं पुढं काय झालं? सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी आपण मानव शर्माचं प्रकरण काय आहे ते बघू. मानव शर्मा TCS मध्ये मॅनेजर पदावर काम करत होता. त्यानं आपल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून स्वतःचं जीवन संपवलं. त्याआधी 7 मिनिटांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. या व्हिडिओत त्यानं रडत रडत आपलं सगळं दुःख सांगितलं. मानव शर्मानं व्हिडिओत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर आरोप केले. या व्हिडिओत तो म्हणतो, मी पत्नीच्या त्रासाला कंटाळलो आहे. माझ्यासमोर मरणाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. मी गेल्यानंतर सगळं काही ठीक होईल. मी विनंती करतो की तुमच्या आयुष्यात असलेल्या पुरुषांबद्दल पण विचार करा. मानव शर्मा हा तसा मूळचा आग्र्याचा, पण तो कामानिमित्त मुंबईला असायचा. त्याचे आई वडील आग्र्यामध्ये राहतात, तर बहीण आकांक्षा आपल्या परिवारासोबत दिल्लीला राहते. मानव शर्माचे वडील नरेंद्र शर्मा हे एअरफोर्समधून रिटायर अधिकारी आहेत. मानवचं गेल्या वर्षी 30 जानेवारीला आग्र्यातल्याच निकिताशी लग्न झालं. लग्नानंतर निकिता मानवसोबत मुंबईला राहायला गेली. सुरुवातीचे काही महिने संसार झाल्यानंतर 5 ते 6 महिन्यांनी या दोघांमध्ये वाद व्हायला लागले. वादाचं कारण निकिताचे अनैतिक संबंध असल्याचं बोललं जातंय. मानवच्या वडिलांच्या मते निकिताचे लग्नानंतरही अनैतिक संबंध होते. यामुळं तिच्यात आणि मानवमध्ये सतत वाद व्हायचे. निकिताचा एक बॉयफ्रेंड होता आणि तिला त्याच्यासोबत राहायचं होतं. 23 फेब्रुवारीला मानव आणि निकिता मुंबईहून आग्र्याला त्यांच्या घरी आले. त्याच दिवशी मानवनं निकिताला तिच्या माहेरी सोडलं. त्यावेळी मानवला निकिताच्या घरच्यांनी धमकावल्याचं बोललं जातंय. पत्नीला माहेरी सोडून मानव शर्मा आपल्या घरी आला. मध्यरात्री त्यानं निकिताला काही मेसेज आणि फोटो पाठवले आणि 24 फेब्रुवारीच्या पहाटे 5 वाजता स्वतःला संपवलं. मानव शर्माच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी 26 फेब्रुवारीला मानवची पत्नी निकिता विरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. तक्रारीत त्यांनी म्हटलं की मानवच्या पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहायचं होतं, त्यामुळं ती मानवला धमक्या देत होती. तिच्या घरच्यांकडूनही मानवचा अनेकदा अपमान केला जात होता, त्याला धमकावलं जात होतं. पोलिसांनी या प्रकरणात निकिता आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून निकिताच्या कुटुंबातले सदस्य घरातून फरार झाले. पोलीस त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा घरी कुणीच नव्हतं. यानंतर निकितानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला आणि आपली बाजू मांडली. या व्हिडिओद्वारे तिनं मानव शर्मा आणि त्याच्या घरच्यांवर आरोप केले आहेत. निकिता शर्मा म्हणते, ज्या दिवशी मानवनं स्वतःचं जीवन संपवलं त्या दिवशी त्यानं मला माझ्या घरी सोडलं होतं. मृत्यूपूर्वीचा त्याचा व्हिडिओ मी बघितला आहे. त्यानं माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. तो माझ्या अनैतिक संबंधांबद्दल बोलला, पण तो जे बोलला ते सगळं आमच्या लग्नाआधीचं होतं. माझे लग्नाआधी एका व्यक्तीसोबत संबंध होते, पण आता तसं काहीही नाही. मी हे त्याला खूप वेळा सांगितलं आहे. तो खूप दारू प्यायचा. त्याला माझ्या आधीच्या अफेअरबद्दल समजलं. तेव्हापासून त्यानं खूप गोंधळ घातलाय. याआधी त्यानं असे प्रयत्न अनेकदा केले आहेत, तेव्हा मीच त्याला वाचवलं होतं. त्याने मला अनेकदा मारहाण केली आहे. तो स्वतःवर पण हल्ला करायचा. या सगळ्याबाबत मी त्याच्या आई वडिलांना कल्पना दिली होती. ज्या दिवशी त्यानं स्वतःचं जीवन संपवलं त्याच्या काही वेळापूर्वी त्यानं मला दोरीचा फोटो पाठवला होता. मी याबाबत त्याच्या बहिणीला फोन करून सांगितलं की तो काहीतरी चुकीचं करतोय, पण बहिणीनं तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको, घरी वडिलांना फोन करून हे सांगू नको असं मला सांगितलं. पण त्यानंतरही मी त्याच्या वडिलांना याबाबत फोन केला होता. ज्या दिवशी मानवचा मृत्यू झाला त्या दिवशी मी त्याच्या घरी गेले होते, पण 2 दिवसांनी त्यांनी मला धक्का मारून बाहेर काढलं, असं मानवच्या पत्नीनं व्हिडिओमध्ये म्हटलंय. पण मानवच्या पत्नीचा निकिताचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात ती म्हणते, मी मानवला लग्नापूर्वी अभिषेकबद्दल सांगितलं होतं, पण नात्याचा उल्लेख केला नव्हता. लग्नापूर्वी अभिषेक सतत माझ्या संपर्कात होता. मला वाटलं की मी सगळं सांगितलं तर मानव मला सोडून जाईल. मला भीती वाटत होती की मी मानवला गमावेल, पण लग्नानंतर मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट बंद केला. पण मानवला वाटत होतं की आजही सगळं काही आधीसारखंच आहे. मला माहीत आहे
की मी खूप खोटं बोलले आहे. मी मानववर खूप प्रेम करते. माझ्या चुकीसाठी जी काही शिक्षा होईल ती मला मान्य असेल. मानवच्या कुटुंबातील प्रत्येकजण खूप छान होता. मला काही झालं तर कोणीही जबाबदार नाही. तिच्या या व्हिडिओनंतर दोन्ही व्हिडिओमधला विरोधाभास चर्चेत आला. ती नेमकं काय लपवायचा प्रयत्न करत आहे? मानवच्या असं पाऊल उचलण्यामागे नेमकं काय घडलं आहे याचं गूढ यामुळे आणखी वाढलंय. आता या सगळ्या प्रकरणात मानव शर्माची बहीण आकांक्षा यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी दावा केला की मानवनं पत्नीच्या अफेअरमुळे नाही तर तिच्यापासून घटस्फोट घेणं सोपं होणार नाही याची जाणीव झाल्यानं निराशेतून टोकाचं पाऊल उचललं. यावर्षी जानेवारीमध्ये त्याला त्याच्या पत्नीच्या अफेअरबद्दल कळालं होतं. मुंबईत राहत असताना मानवला प्रिया नावाच्या मुलीचा फोन आला होता. तिनं सांगितलं की निकिता आणि तिच्या बहिणी विवाहित पुरुषांना फसवतात आणि इतरांची घरं उद्ध्वस्त करतात. तिनंच मानवला निकिताच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल माहिती दिली होती. मानवनं जानेवारीमध्येही टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर त्याचे आई वडील मुंबईला गेले. मग परस्पर संमतीनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ते दोघं 23 फेब्रुवारीला आग्र्याला आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मानवला घटस्फोटासाठी वकिलाला भेटायचं होतं, पण निकिता त्याला तिच्या माहेरी घेऊन गेली. तिथं मानवला धमकवण्यात आलं. घटस्फोट घेणं सोपं होणार नाही असं निकिताच्या घरच्यांनी मानवला सांगितलं, असं आकांक्षा यांनी म्हटलंय. पोलिसांनी आता या प्रकरणात तपास सुरू केला आहे. त्यांनी मानवचा मोबाईल जप्त केलाय. यामध्ये निकिताच्या विरोधामध्ये बरेच पुरावे असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी डीसीपी सूरज कुमार राय म्हणाले की मानवचा मोबाईल तपासला जात आहे. त्यातून मिळालेल्या डिजिटल पुराव्यांचा तपासात समावेश केला जाईल. सध्या तरी या प्रकरणामध्ये कुणालाही अटक झालेली नाही, पण मानवची पत्नी निकिता आणि तिचं कुटुंब अजूनही फरार असल्याचं बोललं जात आहे. मानवचं हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बँगलोरच्या अतुल सुभाष सोबत घडलेली घटना पुन्हा एकदा चर्चेत आली. IT इंजिनियर अतुल सुभाषनं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून स्वतःला संपवलं होतं. अतुलनं त्याची पत्नी निकिता हिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर छळाचा आरोप केला होता. अतुलनं टोकाचं पाऊल उचलण्याआधी 27 पानांचं पत्र लिहिलं होतं आणि एक व्हिडिओ पण रेकॉर्ड केला होता. यानंतर त्याची पत्नी निकिता, सासू निशा आणि पत्नीचा भाऊ अनुराग यांना अटक करण्यात आली. बँगलोर पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध कलम 108 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पण या तिघांना 4 जानेवारी 2025ला कोर्टाकडून जामीन मिळाला होता. आता मानव शर्मानं केलेल्या आरोपानंतर निकिता आणि तिच्या कुटुंबावर कारवाई होणार का? निकिताने मानववर केलेले मारहाणीचे आणि दारूच्या नशेचे आरोप यात तथ्य निघणार का? निकितानं विरोधाभास असलेले 2 व्हिडिओ का केले आहेत? आणि पुरुषांच्या बाजूनही विचार करा, ही मानव शर्माची हाक कोण ऐकेल का? या प्रश्नांची उत्तर मिळणं ही महत्त्वाचं आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.